आज आपण काय करणार आहे, जे काही आपलं अकाउंटिंग किंवा बुक किपिंग आपण जे इतके दिवस म्हणत होतो, त्याच्या बेसिक टर्मिनॉलॉजीज काय आहेत, त्या आपण शिकायला चालू करणार आहे. जेव्हा आपण एकदम बघा, मी स्टार्टिंगला तुम्हाला आहे ना आपल्या पुस्तकाचं पहिलं पेज दाखवलेलं. पहिलं पेज जे होतं आपल्या पुस्तकाचं, आता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, त्याच्यातला बघा हा जो शब्द होता, हा शब्द आपण सारखा आता आपण वापरत असतो. तो शब्द कुठला आहे? हा म्हणजे ट्रान्झॅक्शन. हा जो काही ट्रान्झॅक्शन हा शब्द आहे, हा शब्द आपण काय आता कंटिन्यू वापरतोय. किंवा आपण बुक्स ऑफ अकाउंट हा शब्द वापरला, किंवा जर्नल म्हणजे काय बघितलं आपण, नेट प्रॉफिट म्हणजे काय, हे जे काही टर्मिनॉलॉजीज आहेत हे आपण पहिल्या दिवशी जेव्हा बघितलेलं पुस्तकाचे इंट्रोडक्शन करताना, त्याचा आता आपण काय करणार आहे, डिटेल स्टडी करणार आहे. की एखादा बिझनेस जेव्हा आपण चालू करतो, तर तेव्हा आपल्याला काही हे जे काही वर्ड्स आहेत, ह्या वर्डचे अर्थ काय, मिनिंग्स काय आहेत, हे आपल्याला आता समजून घ्यायचंय. तर आजपासून आपल्या खऱ्या टॉपिकला सुरुवात झाली, की बाबा हे जे काही आपले इन्फॉर्मेशन आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला काय होणार आहे, ह्या गोष्टीतनं आपल्याला शिकायला मिळणार आहे. काय आपला पहिला पॉईंट आहे आता हा, बेसिक ऑफ अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी. टर्मिनॉलॉजी म्हणजे कसं, आपण एखादं जेव्हा डेफिनेशन असते, किंवा एखादं रेल्वे हा काय शॉर्ट फॉर्म आहे, कशा ना कशाचा शॉर्ट फॉर्म असतो, की आपण बाबा क्रिकेट म्हणतो तो काय, तर जे काही शॉर्ट फॉर्म आपण वापरत असतो नॉर्मली, त्याला आपण काय म्हणतो, टर्मिनॉलॉजी असं म्हणत असतो. की बेसिकली जे काही तुमचे वर्ड्स आहेत, त्याच्या मागचं लॉजिक काय, त्या शब्दाचं लॉजिक काय, की बाबा त्याचा ब्रॉड मिनिंग काय, हे बघण्यासाठी आपण काय करत असतो, टर्मिनॉलॉजीज वापरत असतो. आपण डॉक्टरच्या ऐवजी DR लिहितो, फक्त DR डॉट, म्हणजे काय झालं, डॉक्टर. चार्टर्ड अकाउंटंट ऐवजी आपण काय लिहित असतो, फक्त CA. CA म्हणजे काय, चार्टर्ड अकाउंटंट. ही टर्मिनॉलॉजी, CA टर्मिनॉलॉजी बिलॉंग्स टू चार्टर्ड अकाउंटंट. एवढं मोठं नाव घेण्यापेक्षा आपण काय म्हणतो, तो CA. हे जे काही अकाउंटिंग टर्म्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट फॉर्म जे असतात, त्याला आपण काय म्हणतो, टर्मिनॉलॉजीज असं म्हणतो. In order to have better understanding of accounting, it is necessary to know the meaning of the certain basic terms. ज्या काही टर्म्स आपण यूज करणार आहे अकाउंटिंगच्या, त्या अकाउंटिंगच्या टर्म्स म्हणजे काय, आपल्याला त्याचे अर्थ समजून घ्यावे लागणार. कारण हे जे काही टर्मिनॉलॉजी ह्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये तुमच्या काय होणार, कंटिन्यू यूज मध्ये येणार आहेत. आता आपण एक लक्षात घ्या, अकाउंटिंग इज ऑल्सो बिझनेस लँग्वेज. ही काही एक बिझनेस लँग्वेज आहे. तुम्ही कुठेही काम करायला गेला ॲज अ अकाउंटंट म्हणून, तुम्हाला अकाउंटिंग आलं पाहिजे, बुक किपिंग आलं पाहिजे. तर जेव्हा तुम्ही एखादी नवीन भाषा शिकता, तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं. आता इंग्लिशचं तुम्ही ग्रामर शिकता, बरोबर. इंग्लिशचं जेव्हा आपण ग्रामर शिकतो, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, म्हणजे त्यानुसार कसे वाक्य बदलतात, त्याचे रूल्स रेग्युलेशन्स आपण शिकत असतो. तसंच अकाउंटिंगमध्ये पण काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत. तसंच इंग्लिशमध्ये जे काही मोठमोठाले वर्ड्स आहेत, त्याला आपण काय वापरतो, शॉर्टमध्ये फ्रेजेस वापरत असतो. तसंच आपल्या इथं अकाउंट्समध्ये काय वापरत असतो, आपण टर्मिनॉलॉजीज वापरत असतो. काही काही छोटे छोटे ट्रान्झॅक्शन, छोटे छोटे वर्ड्स जे आहेत, की ज्याचा जो काही मिनिंग आहे तो बराच मोठा असतो, त्याला आपण शॉर्टमध्ये एखाद्या शब्दात आपण एखाद्या टर्मिनॉलॉजीमध्ये फिट केलेलं असतं. त्याच्यासाठी आपण हे काय करत असतो, बेसिक टर्म्स ते आपण शिकायचा प्रयत्न करणार आहोत. अकाउंटिंग इज अ वर्सटाईल सिस्टीम which serves a large number of purposes in the modern business world. Hence, the following terminology need to be understood. ज्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत त्या आपल्याला काय करायच्या आता इथं शिकायच्या आहेत. तर पहिली टर्मिनॉलॉजी आहे ते म्हणजे ट्रान्झॅक्शन. पहिला वर्ड काय तुमचा, ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे मराठीत आपण त्याला काय म्हणतो, व्यवहार. ट्रान्झॅक्शनला काय म्हणतो आपण, व्यवहार. आता देअर इज अ टाइप्स बिटवीन अ ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन्स मीन काय, की व्यवहार. आता व्यवहार म्हणजे काय, तर मी तुम्हाला शिकवतोय, बरोबर, आणि तुम्ही त्या बदल्यात काय करता, तुम्ही मला फी देता. हा काय झाला आपला ट्रान्झॅक्शन. एक पहिला ट्रान्झॅक्शन झाला, की मी तुम्हाला शिकवतोय, त्या बदल्यात तुम्ही मला फी दिली. ही फी दिली म्हणजे हा काय झाला, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झाला. आता टाइप्स ऑफ ट्रान्झॅक्शन, हा काय झाला तुमचा मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झाला. पण ती तुम्ही काय केलं, समजा आता आपलं घरातलं उदाहरण घेतलं, तर घरातलं उदाहरण घेतलं तर तुम्ही भावाला काय म्हणता, माझं हे लिहून दे.
काय म्हणतो आपण, समजा एखादं जर्नल आहे किंवा एखादी नोटबुक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला लिहून दे, त्या बदल्यात मी मम्मीकडनं तुला एक चॉकलेट घेऊन देते. ते काय झालं, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालं, की ह्याच्यात पैशाची आदला बदली झाली नाही, पण वस्तूंची आदला बदली झाली. ह्याच्यात काय झालं, वस्तूंच्या आदला बदली झाली. तर ज्या काही वस्तूंच्या आदला बदली आपण करतो, किंवा एखादी मैत्रीण असते, अगं तू माझ्यासाठी हे कर, मी तुला इकडं जायला मदत करते, किंवा मी घरनं कुठल्या तर कामासाठी परमिशन काढते. जसं आपण एकमेकांना विदाऊट पैसे घेता जे मदत करतो, ते काय झाले, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झाले. त्या ट्रान्झॅक्शनला आपण परत डिटेलमध्ये काय म्हणतो, बार्टर ट्रान्झॅक्शन. म्हणजे एखादी वस्तू द्या, एखादी वस्तू घ्या. आता जुन्या काळात तुम्ही कधी ऐकलं असेल, मराठीत म्हणा किंवा कुठं, की बलुतेदार पद्धत होती. 12 बलुतेदार असायचे. त्यांच्यात काय व्हायची, जी काही 12 बलुतेदार होते त्यांच्यात काय व्हायचं, की बार्टर सिस्टीम होती. बार्टर सिस्टीम म्हणजे काय, की बाबा जो सांभार आहे तो चपला बनवायचा आणि दुसऱ्याला द्यायचा. त्या बदल्यात तो काय करायचा, शेतकऱ्याकडनं धान्य घ्यायचा. काय 1 पायली 2 पायली काय जे धान्य असेल तो घ्यायचा. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू, त्याला आपण काय म्हणतो, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन किंवा बार्टर ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. आता खरी गोष्ट चालू झाली. आपले सगळ्यात महत्त्वाचे बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन्स असतात, ते सगळे ट्रान्झॅक्शन्स असतात मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. आपण डेफिनेशनमध्ये पण बघितलं. आपण कुठले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो, तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स काय करत असतो, रेकॉर्ड करत असतो. हे आपण डेफिनेशनमध्ये बघितलेलं. तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन, दुसरा म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रेडिट दिलं किंवा कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये फरक काय. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे इन्स्टंट ट्रान्झॅक्शन. तुम्ही दुकानात जाता, आपलं नेहमीचं उदाहरण घेऊ, तुम्ही दुकानदाराकडनं साखर घेता, 40 रुपयाची साखर घेतली, तुम्ही लगेच त्याला 40 रुपये देऊन टाकता, बरोबर. हा तुमचा काय झाला, कॅश ट्रान्झॅक्शन झाला. वस्तू घेतली, पैसे दिले, व्यवहार संपला, ट्रान्झॅक्शन इज ओव्हर, बरोबर. तेच तुम्ही दिवाळीला काय करता, किराणा माल त्याच दुकानदाराकडनं किराणा माल भरून घेता. तो जो काही किराणा माल होतो त्याचं जे बिल आहे तुम्ही त्याला कधी देणार आहे, 1 ते 1.5 महिन्यानं. दिवाळी झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानं तुम्ही त्याला ते पैसे किराणा मालचे देणार आहे. म्हणजे तो जो काही 1 महिना थांबतो तो तुम्हाला काय म्हणतो, 1 महिन्याचं त्यानं तुम्हाला काय दिले, क्रेडिट दिलंय. म्हणजे जे काही उधारीवरचे आपले व्यवहार असतात त्याला आपण काय म्हणतो, क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतो. किंवा जी काही तुम्हाला एखादी टाइम पिरियड दिलेला असतो, की बाबा समजा एखादा तुम्ही बिझनेस करत असला, तर असं नसतं की प्रत्येक दुकानात जरी लिहिलेलं असलं की आज रोख उद्या उधार, हे जरी लिहिलेलं असतं, त्यावेळेस तिथं कुठली सिस्टीम चालू असते, तिथं कॅश ट्रान्झॅक्शन सिस्टीम चालू असते. पण जे मोठमोठाली दुकानं असतात की जिथं मोठमोठ्या अमाऊंटचे तुम्ही परचेस करत असता, रेग्युलर कस्टमर असतात, त्यावेळेस तुम्हाला तिथं क्रेडिट ट्रान्झॅक्शन पण अलाउड केलेले असतात. तुमचं रिलेशन कसं आहे बिझनेसमध्ये, त्यानुसार तुम्ही काय करत असता, क्रेडिट ट्रान्झॅक्शन करत असता. तर आता पहिला पॉईंट काय, ट्रान्झॅक्शन्स. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन्स और पार्टीज फॉर मनी और मनीज वर्थ इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन. आता बघा, ट्रान्झॅक्शनची किती मोठी त्यांनी डेफिनेशन दिली आपल्याला. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर ट्रान्झॅक्शन ऑफ अ गुड्स, ट्रान्झॅक्शन मीन्स काय, एक्सचेंज, ट्रान्झॅक्शन मीन्स काय, एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. कारण आपण बिझनेसमध्ये वस्तू पण विकतो किंवा सर्व्हिसेस. गुड्स म्हणजे काय, वस्तू. म्हणजे आता जो मोबाईल आहे, मोबाईल इज युअर गुड्स. आणि सर्व्हिसेस म्हणजे काय, आता मी जे लेक्चर देतोय तुम्हाला, ही काय झाली, सर्व्हिस झाली. ही जी सर्व्हिस दिसत नाही. सर्व्हिस म्हणजे आता गाडीची सर्व्हिसिंग केली, तो रिपेअर करणं, हे ते ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत त्याला आपण काय म्हणतो, सर्व्हिसेस असं म्हणतो. गुड्स म्हणजे ज्या आपल्या नॉर्मल वस्तू असतात त्याला आपल्या कॉमर्स अकाउंटिंग टर्म मध्ये त्याला गुड्स असं म्हटलं जातं. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन्स, किती पाहिजे, मिनिमम 2 पर्सन्स और पार्टीज, किंवा त्यापेक्षा जास्त पार्टीज पाहिजे, फॉर मनी और मनीज वर्थ. बघा सगळीकडे आपलं महत्वाची गोष्ट आहे, मनी आणि मनीज वर्थ इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. मग ट्रान्झॅक्शन मधले जे 2 सब कॅटेगरी होत्या, त्या 2 सब कॅटेगरी काय आहेत, पहिलं काय, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, आणि दुसरा पॉईंट काय होता, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. तर त्यातलं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत ते आपण आता बघू.
Monetary transaction means the transaction which involves an exchange of money or money's worth directly or indirectly is called monetary transactions. Only monetary transactions are recorded in the books of account. जे काही तुमचे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आहेत तेवढेच मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स काय केले जातात रेकॉर्ड केले जातात. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्सच फक्त काय केले जातात इन द बुक्स ऑफ अकाउंट मध्ये ते काय केले जातात रेकॉर्ड केले जातात. बुक्स ऑफ अकाउंटला काय केले जातात रेकॉर्ड केले जातात. मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे सब पार्ट काय कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स हे दोन काय त्याचे बेसिक पार्ट्स आहेत. अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ह इमिजिएटली, जसं मी तुम्हाला सांगितलं मागाशी की जी काही कॅश आहे इमिजिएटली लगेचच व्यवहार आपलं जी काही साखरेचा व्यवहार आपण बघितला की साखर विकत घेतली आणि त्याच्या अगेन्स्ट लगेच आपण पैसे दिले इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. जे काही बिझनेस केले त्याला आपण काय म्हणतो कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणत असतो. पर्चेस ऑफ गुड्स फॉर अ कॅश ॲट ₹15,000. आता आपली जी साखर आहे इट्स अ गुड्स म्हणून काय झालं पर्चेस ऑफ गुड्स फॉर अ कॅश ॲट ₹15,000 इथं स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलं आहे. ट्रान्झॅक्शनमध्ये नेहमी मेन्शन केलेलं असतं की कॅशमध्ये तुम्ही 15,000च्या वस्तू विकत घेतल्या. दुसरं काय पेमेंट ऑफ सॅलरी ॲट ₹5,000. 5,000ची काय झाली तुमची सॅलरीचं पेमेंट झालं. तुम्ही काय केलं ₹5,000 सॅलरी पेड केली म्हणजे तुम्ही इमिजिएट पेमेंट केलं सॅलरीचं म्हणून त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. आता बघा जिथं कॅश ट्रान्झॅक्शन होतं किंवा तिथं कुठल्याही पार्टीचं नाव येत नाही कुठल्याही पर्सनचं नाव तिथं येत नाही. तिथं नॉर्मली उल्लेख असतो की बाबा सॅलरी पेड ₹5,000 किंवा पेमेंट ऑफ सॅलरी ॲट ₹5,000 पर्चेस ऑफ गुड्स फॉर कॅश ॲट ₹15,000 हे उल्लेख ॲटोमॅटिकली येत असतं. आणि जर क्रेडिट ट्रान्झॅक्शन जर बघायला गेलो तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज अ वन इन विच कॅश इज नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली. जसं सांगितलं की कॅश एक तर भेटत नाही किंवा नॉट रिसिव्ड इमिजिएटली भेटत नाही. ॲट द एंड ऑफ ट्रान्झॅक्शन जेव्हा तुमचा व्यवहार संपतो तेव्हाच ती कॅश भेटते असं नाही. बट इट्स पेड ऑर रिसिव्ड ॲट अ लेटर डेट. तुम्हाला काय लेटर डेटला ते पुढच्या ह्याच्यात ते पेमेंट भेटत असतं. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर अमन ॲट ₹8,000. आता बघा जेव्हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन असतं तिथं उल्लेख येतो गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट बरोबर. आता बघा इथं काय पर्चेस ऑफ गुड्स फॉर कॅश इथं कॅशचा उल्लेख आला बरोबर. इथं बघा कॅश ट्रान्झॅक्शनला उल्लेख आला गुड्स सोल्ड फॉर कॅश. आता इथं काय गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. हे जे काही गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट म्हणजे आपण काय केले उधारीवर माल विकलं. कोणाला माल विकला टू मिस्टर अमन. कितीचा विकला तर ₹8,000 माल आपण त्याला विकलेला आहे. किंवा सोल्ड मशिनरी टू अमर सिंग ऑन क्रेडिट. हो का मशिनरी काय केली सोल्ड केली कोणाला अमर सिंगला केली मिस्टर अमर सिंग ऑन क्रेडिट ॲट ₹20,000. म्हणजे हे काय झाले आपले क्रेडिट ट्रान्झॅक्शन झाले की क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये कोणाला माल उधारीवर विकलाय त्याच्या नावाचा उल्लेख असतो प्लस त्याला क्रेडिटमध्ये आपण माल विकलाय ह्याचा तुम्हाला मेन्शन केलेला असतं. जेव्हा तुम्ही कॅशमध्ये घेता तेव्हा तिथं कॅशचा उल्लेख स्पेसिफिकली केलेला असतो. हे दोन मेजर फरक झालेले आहेत आपले मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. दूसरा पार्ट काय नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. The monetary transactions which does not involve an exchange of money or money's worth directly or indirectly is called non-monetary transactions. Non-monetary transactions काय does not involve any exchange of money or money's worth. हे महत्वाचं आहे. बेसिकली ह्याचा संबंध आपल्या इथं कुठेही येत नाही. An exchange of one thing against another thing is called barter transaction. इथं तुम्हाला जसं मी सांगितलं की बाबा तुम्ही जो सांबार होता तो चप्पल शिवून शेतकऱ्याला देतो शेतकऱ्याकडनं तो गहू ज्वारी डे टू डे लाईफला जे लागतं ते तो घेत होता त्याला आपण काय म्हणतो बार्टर सिस्टीम असं म्हणायचो. आता मोस्टली बार्टर सिस्टीम आपली राहिली नाही पण आपण मित्रात करताना पण असं करत असतो की बाबा एक्सचेंज आपण काही ना काही करत असतो. तुम्हाला तुझा मोबाईल दे मी त्या बदल्यात माझा पुस्तक देतो किंवा काही ना काही आपले नॉर्मली ट्रान्झॅक्शन होत असतात एकमेकांच्या ह्याच्यात तर त्याला आपण काय म्हणतो बार्टर ट्रान्झॅक्शन असं म्हणत
असतो. नंतर पुढं काय, पुढं आता ज्या काही बेसिक टर्म्स आहेत ज्या तुम्हाला आता मी सांगितलं, त्या गुड्स म्हणजे काय, नॅरेशन म्हणजे काय, हे आपण आता बघणार आहोत. तर नेहमी लक्षात ठेवा, आता हे झाले ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनची काय होती आपली, बुक्स ऑफ अकाउंट मध्ये काय होती, एंट्री होती. हा शब्द आपण तिथं मागाशी बघितलेला. तर एंट्री होती म्हणजे काय, रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ प्रॉपर फॉर्म और मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड एंट्री. आता जे म्हटलं आपण, जर्नल मध्ये एंट्री करा, लेजर मध्ये एंट्री करा. एंट्री म्हणजे काय, एंट्री म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन, जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड करतो इन द प्रॉपर फॉर्म और मेथड, जे काही प्रॉपर फॉर्म्स आहेत किंवा जी काही मेथड आहे आपण जे यूज करतो, ज्या मेथड आपण काल बघितल्या, कॅश बेसिस मेथड आहे का, मर्कंटाईल बेसिस आहे का, ॲक्रुअल बेसिस आहे, त्या मेथडच्या बेसिसवर आपण काय करत असतो, बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आपले जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते रेकॉर्ड करत असतो. त्याला काय म्हणतो आपण, एंट्री असं म्हणतो. हा पहिला पॉईंट. दुसरं गोष्ट, ती एंट्री जेव्हा आपण करतो, ती एंट्री केली की त्या एंट्रीला नॅरेशन राहावं लागतं. नॅरेशन म्हणजे काय, रिझनिंग किंवा ब्रीफ एक्सप्लेनेशन. नॅरेशन म्हणजे काय, रिझन, की ती एंट्री का पास केली आपण. समजा आता आपण वस्तू विकत घेतल्या, किती, 5,000 रुपयाच्या वस्तू विकत घेतल्या, तर त्या विकत घेतल्या तर कुठल्या वस्तू विकत घेतल्या, किती क्वांटिटी विकत घेतलंय, ह्याची जे ब्रीफ डिटेल्स आहेत हे नॅरेशन मध्ये दिलेले असतात. अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन, जे काही बिझनेस ट्रान्झॅक्शन झाले त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन फॉर विच अँड एंट्री इज पास इज कॉल्ड अ नॅरेशन. एंट्री का पास केली त्याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन त्यात देऊन त्याला काय म्हणतो आपण, जे काही नॅरेशन आहे ते नॅरेशन आपण त्याला काय म्हणतो, त्याला नॅरेशन असं म्हणतो. इट इज ऑलवेज गिवन इन द ब्रॅकेट बिलो द जर्नल एंट्री अँड इट युजली स्टार्ट विथ द वर्ड बीइंग और फॉर. म्हणजे आता बघा, जर्नल, आता हा शब्द पण कंटिन्यू येतो, जर्नलचं पण पुढे तुम्हाला मिनिंग सापडेल. जर्नल काय, हे बुक्स ऑफ अकाउंटचा एक प्रकार आहे. तर जेव्हा तुम्ही पहिला ट्रान्झॅक्शन होतो, बिझनेस ट्रान्झॅक्शन पहिल्यांदा कुठं रेकॉर्ड होता, तर ते जर्नल एंट्रीमध्ये, जर्नल बुक्समध्ये जर्नल एंट्री म्हणून पास होतात. आपण एंट्री म्हणजे काय ते बघितलं. आता जर्नलमध्ये काय होतं, जी काही एंट्री पास केली त्या एंट्रीच्या खाली ब्रॅकेटमध्ये, म्हणजे तुम्हाला कंसात लिहावं लागतं काय, की बाबा बिईंग न तो ट्रान्झॅक्शन चालू होतो, बिईंग और फॉर, म्हणजे बिईंग गुड्स परचेस, being goods purchase XYZ in XYZ क्वांटिटी, जी काही तुमची क्वांटिटी असेल त्या क्वांटिटीमध्ये आपण केलेलं आहे. जो मागाचा ट्रान्झॅक्शन आहे की बाबा, किंवा त्या गुड्सचं डिस्क्रिप्शन प्रॉपर, की ह्या गुड्स आपण विकत घेतलेलं आहे, हे सगळे डिटेल्स कुठं असतात, तुमच्या नॅरेशनमध्ये असतात. म्हणजे एखादी जर्नल एंट्री जर तुम्हाला पास केली, म्हणजे पहिलं तुम्हाला जर्नल एंट्री पास करावी लागते, त्यानंतर नॅरेशन असतं, तसंच तिथं डेट असते की कुठल्या दिवशी तो बिझनेस ट्रान्झॅक्शन तुमचा पास झाला. तो बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, त्या गोष्टी तुम्हाला रेकॉर्ड कराव्या लागतात. तुम्हाला डेट कंपल्सरी टाकावी लागते. तसंच नॅरेशन कशाने चालू होतं, नेहमी बिईंग और फॉर, हे दोन वर्ड्स तुमच्या नॅरेशन मध्ये कंटिन्यू येत असतात. नंतर पुढचा पॉइंट येतो म्हणजे गुड्स. The term goods refer to the merchandise, commodities, articles, or things in which trader trades. These are purchased or manufactured for the purpose of sale and to earn profit. आता बघा, गुड्स, गुड्स म्हणजे काय आपल्याला हा पॉईंट बघायचा. गुड्स प्रत्येक इंडस्ट्रीनुसार डिफर होत असतो. गुड्स काय होत असतो, प्रत्येक इंडस्ट्रीनुसार डिफर होत असतो. तर ह्या ज्या काही गुड्स आहेत, ह्या गुड्स कशा रेफर केल्या जातात, तर बाबा, द टर्म गुड्स रेफर टू मर्कंटाईज, कमोडिटीज, आर्टिकल. जसं तुमचं दुकान आहे त्यानुसार ज्या वस्तू असतील त्या प्रत्येकाला काय म्हटलं जातं, गुड्स असं म्हटलं जातं. म्हणजे समजा तुमचं शॉप, ह्याचं शॉप आहे, इलेक्ट्रॉनिक्सचं, टीव्ही विकायचं वगैरे शॉप आहे, तर टीव्ही, नंतर तुमचं काय अजून, लॅपटॉप किंवा त्याचे स्पीकर्स, ह्या सगळ्या काय तुमच्या गुड्स म्हणून ट्रीट होणार आहे. की बाबा तुम्ही जो बिझनेस करता, जर आता इथं खाली उदाहरण दिलं, मेडिसिन्स आर गुड्स फॉर द केमिस्ट. मेडिसिन कोणासाठी गुड्स आहेत, तर केमिस्टसाठी गुड्स आहेत. व्हेजिटेबल्स
आर गुड्स फॉर द व्हेजिटेबल वेंडर, म्हणजे जो काही भाजी विक्रेता आहे त्याची जी भाजी आहे विकायला आणलेली ती काय त्याच्यासाठी गुड्स आहेत. ह्या गुड्स कशाला मॅन्युफॅक्चर किंवा परचेस कसल्या पर्पजसाठी केल्या जातात? फॉर सेल अँड अर्न प्रॉफिट. त्या वस्तू विकून आपल्याला काय त्यातनं प्रॉफिट कमवायचं आहे, त्यासाठी आपण काय म्हणत असतो त्यांना गुड्स असं म्हणत असतो. तर हे काय झालं तुमच्या बेसिक 5 ते 6 टर्म्स झालेले आहेत. गुड्स म्हणजे काय, एंट्री म्हणजे काय. नंतर पुढचं, जेव्हा तुम्ही बिझनेस चालू करता तेव्हा तुम्हाला 2 गोष्टी लागतात. बिझनेस चालू करायला पहिली गोष्ट असते ती म्हणजे कॅपिटल अँड ड्रॉइंग. जेव्हा तुम्ही हे जे 2 वर्ड्स आहेत हे 2 वर्ड्स तुमच्या कंटिन्यू लाईफ टाईम मध्ये हे शब्द कधीच बदलणार नाही, कॅपिटल अँड ड्रॉइंग. आता ड्रॉइंग म्हटलं की आपल्याला चित्रकला आठवली तर ते ड्रॉइंग इथं ऍप्लिकेबल होत नाही. पहिली गोष्ट, ड्रॉइंगचं स्पेलिंग आणि आपल्या त्या ड्रॉइंगचं स्पेलिंग दोन्हीचं स्पेलिंग सेम आहे, पण हे ड्रॉइंग म्हणजे काय, हे बिझनेस मधले ड्रॉइंग आहेत. आणि कॅपिटल, कॅपिटल म्हणजे जेव्हा कधीही तुम्हाला जे काही बिझनेस चालू करतो आपण तेव्हा ओनर स्वतः जे काही पैसे पहिल्यांदा बिझनेसमध्ये आणतो त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. बिझनेस मधली काय, द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द बिझनेस बाय ओनर इज कॉल्ड कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय की ओनरनं जे काही पैसे टाकले, जो मालक आहे, समजा आता मला एखादं दुकान चालू करायचं, कुठलं कपड्याचं दुकान चालू करायचं आहे, तर त्यासाठी मला काय लागणार आहे, पहिल्यांदा दुकानात कपडे मला बाहेरनं विकत घ्यावे लागणार, होलसेलरकडनं आधी मला कपडे घ्यावे लागणार आहेत. मग ते जे काही कपडे मी विकत घेणार आहे किंवा त्या कपडे विकत घेण्यासाठी मी जे स्वतःचे फंड्स त्यात इन्फ्यूज करणार आहे, त्या इन्फ्यूज केलेल्या फंड्सला आपण काय म्हणतो, कॅपिटल असं म्हणतो. द एक्सेस ऑफ asset over the liabilities is also called a capital. The equation for this is capital is equal to asset minus liability. Capital is a liability of a business as the amount is payable by the business enterprises to the owner at the time of closure of the business. तर आता नेहमी लक्षात घ्या, आत्ता आपण जे वाचतो कॅपिटल काय, की मी जेव्हा एखादा बिझनेस चालू करतो कपड्याचा, आता आपण कपड्याचं बघतोय उदाहरण, जर कपड्याचा बिझनेस चालू केला तर त्यात मी काय करणार आहे, समजा मी एक 5 लाखाच्या माल घेऊन ठेवला, मी कपडे 5 लाख रुपयाचे कपडे मी बिझनेसमध्ये आणले, तर हे जे काही मी 5 लाखाचे कपडे बिझनेसमध्ये आणले तर ते जसे विकले जातील, किंवा जसं लायबिलिटी म्हणजे काय की माझं जे देण आहे बिझनेस मधलं देण आहे, आणि असेट म्हणजे काय की जे लोकांकडनं पैसे येणे, ह्याला काय म्हणतो, असेट मायनस आपण लायबिलिटी म्हणतो. तर 5 लाखाच्या वस्तू मी विकून विकून काय करणार, त्यात प्रॉफिट कमवणार आहे, आणि हा जो काही प्रॉफिट आहे हा प्रॉफिट काय होणार आहे, ऍट द एंड माझ्या असेट आणि लायबिलिटी सेट ऑफ करून तो खाली राहणार आहे, तो माझ्या कॅपिटलमध्ये ऍड होणार आहे. कॅपिटल म्हणजे काय, असेट मायनस लायबिलिटी. असेट म्हणजे काय की जर माझ्या बिझनेस मधले ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा बिझनेस मधले जे काही मटेरियल आहे, स्टॉक आहे, तो सगळा मी विकला, आणि तसंच जे लोकांकडनं मी आधी उधारीवर माल घेतला असेल त्यांचे पेमेंट्स मी दिले, की जो काही बॅलन्स रिमेनिंग आहे तो काय राहतो, माझा कॅपिटल म्हणून राहत असतो. Capital is a liability of a business as the amount is payable by business enterprises to the owner. म्हणजे काय, आता बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कॅपिटलची अमाऊंट आपल्या नेहमी लायबिलिटी साईडला येते, ऑलवेज शो इन द लायबिलिटी साईड. लायबिलिटी, असेट आणि लायबिलिटीच्या लायबिलिटी साईडला आपलं कॅपिटल रिफ्लेक्ट होत असतं, पण ते का रिफ्लेक्ट होत असतं, तर द अमाऊंट ऑफ कॅपिटल इज पेएबल बाय द बिझनेस एंटरप्राइजेस, म्हणजे जे काही बिझनेस आहे, बिझनेस एंटरप्राइजेस उद्या त्या मालकाला तेवढे पैसे देणं लागतं, म्हणून ते लायबिलिटी साईडला. जर उद्या बिझनेस क्लोज केला, ऍट द टाइम ऑफ क्लोजर ऑफ बिझनेस, जर तुम्ही ज्या टाइमला जर तुम्ही तुमचा बिझनेस क्लोज केला तर ते जे कॅपिटलचे पैसे ते तुम्हाला त्या बिझनेसमधनं असेट जाऊन असेट मायनस लायबिलिटी करून जी काही अमाऊंट शिल्लक राहील ती कॅपिटल म्हणून तुम्हाला रिटर्न केली जाते. म्हणजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचा बिझनेस आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल ओनर ह्या 2 गोष्टी काय डिफरंट गोष्टी आहेत. तुमचा बिझनेस वेगळा आणि तुम्ही ओनर वेगळा. म्हणजे जे काही तुम्ही पर्सनल खर्च करताल
तुमची पर्सनल लाईफ झाली. आणि बिझनेससाठी जे काही तुम्ही करताल, प्रॉफिट कमवताल किंवा जे खर्च करताल, ते सगळे काय झालं तुमचं बिझनेसमधला प्रॉफिट और लॉस झालेला आहे. हे झालं पहिलं कॅपिटल म्हणजे काय. आता दुसरा शब्द येतो कॅपिटल बरोबरच लागून, तो म्हणजे ड्रॉइंग्स. कॅपिटल अँड ड्रॉइंग्स हे दोघं काय असतात, कंटिन्युअस एकमेकांच्या बरोबर येत असतात. द अमाऊंट ऑफ कॅश or value of goods, asset, etc. withdrawn from the business by the owner for personal use is called drawing. म्हणजे काय, समजा आता तुम्ही टीव्हीचं शोरूम आहे आपलं किंवा कपड्याचंच आहे, कपड्याचं शोरूम आहे. आता कपड्याचं शोरूम आहे, दिवाळीसाठी काय झालं तर जो काही ओनर आहे त्याच्या घरातले आपल्या दुकानात आले, त्यांनी 2 शर्ट घेतले, एक दुकानदाराने 1 शर्ट घेतला. म्हणजे बिझनेसमधनं आपले जे बिझनेससाठी वस्तू आणलेल्या त्यातले 3 शर्ट काय झाले, दुकानदारानं स्वतःच्या घरच्यांसाठी किंवा स्वतःच्या पर्सनल यूजसाठी बाहेर काढले. शर्ट खूप चांगले होते, त्याला आवडले. मग त्यानं काय केले, बिझनेसमधनं ते पैसे शर्ट बाजूला काढले. म्हणजे काय झालं, त्याने काय व्हॅल्यू ऑफ गुड्स, त्याने काय केले, गुड्स बाजूला काढले. विड्रॉ फ्रॉम द बिझनेस, बिझनेसमधनं त्यानं काय केले, ते विड्रॉ केले. कुणी केले, ओनरनं. त्याला काय म्हणतात, ड्रॉइंग असं म्हणतात. म्हणजे जर उद्या तुम्ही बिझनेसमध्ये पैसे टाकताय आणि अचानक तुम्हाला कशासाठी तर पैसे लागले आणि तुम्ही बिझनेसच्या बँक अकाउंटमधनं किंवा जे आपला गल्ला आहे त्या गल्ल्यातनं जर तुम्ही पैसे विड्रॉ केले तर ते पैसे काय होणार, तुमचे ड्रॉइंग म्हणून ट्रीट होणार आहे. अ प्रोप्रायटर pays a college fee of his son or pay for his medical expenses, mobile bill, etc. from the business. म्हणजे आता जो दुकानदार आहे त्यानं मुलाची कॉलेजची फी भरली, तो काय झाला, पर्सनल यूजसाठी वापरले त्यानं पैसे, मग ते ड्रॉइंग म्हणून ट्रीट होणार. किंवा बाबा त्याला काही ॲक्सिडेंट झाला, त्याचा दवाखान्याचा खर्च त्यानं स्वतःसाठी केला, शेवटी तो काय म्हणतो, माझ्या बिझनेसमध्ये पैसे मीच टाकलेत तर मी ते काढून घेतो. तर ते पैसे काढल्यावर त्याला काय म्हटलं जातं, आपल्या टेक्निकल अकाउंटिंग लँग्वेजमध्ये काय म्हटलं जातं, त्याला ड्रॉइंग असं म्हटलं जातं. तर अशा रीतीने काय ते ड्रॉइंग आपले झालेले आहेत. तर अशा रीतीने आपण ह्या 4 कन्सेप्ट आज आपण इथं बघितलेल्या आहेत. कोणाला काही शंका आहे का आता?